तर विद्यार्थ्यांना एखाद्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज देखील विद्यार्थ्यांना आपण ठाणे महानगरपालिका असो किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो या दोन्ही भरतीसाठी उपयुक्त असणारे जनरल नॉलेज पाहणार आहोत। सर्वांनी सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। त्यापेक्षाही महत्त्वाची आणखी एक न्यूज आपल्यासाठी आहे विद्यार्थ्यांनो, ठाणे महानगरपालिका किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका या दोन्ही भरतीसाठी 560 पेजेसचे आपण एक PDF तयार केलेली आहे। जर हा सुपर क्लास पाहून तुम्ही PDF घेत असाल 250 मध्येच फक्त मिळत आहे, नाही तर तुम्हाला ते 300 ला पडणार आहे। घेण्यासाठी इच्छुक जे विद्यार्थी आहेत त्या सर्वांनी इकडे लक्ष द्या। या PDF मध्ये आपल्याला काय मिळणार आहे ते जाणून घेऊया। माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चा जो आहे तो संपूर्ण PDF मध्ये मिळणार आहे, जो की या दोन्ही भरतीच्या मॅक्झिमम पोस्टच्या सिलेबस मध्ये आहे। या अधिनियमावर कोणताही प्रश्न पडेल PDFच्या बाहेरचा येणार नाही, 100% खात्री आहे। तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील महत्त्वाचे कलमे देखील विद्यार्थ्यांनो आपल्याला PDF मध्ये मिळणार आहे, जे की मॅक्झिमम पोस्टच्या सिलेबस मध्ये आहे। आणि त्याच्यानंतर इतिहास मधील असतील A to Z समाजसुधारक इन डिटेल मध्ये आपल्याला MCQ मिळणार आहे। एवढ्या डिटेल मध्ये खात्री आहे कुठेच मिळणार नाही। त्याच्यानंतर विज्ञानवरील 500+ MCQ, तसेच विज्ञानवरील भूगोलवरील MCQ विद्यार्थ्यांनो, अर्थशास्त्र MCQ, जनगणना 2011 वरील MCQ मिळणार आहेत। तसेच मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल ह्या सर्वांवरील MCQ मिळणार आहे। आता जोही इच्छुक विद्यार्थी आहेत त्यांनी या नंबरवर आपल्याला कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे। जोही इच्छुक विद्यार्थी आहेत ना त्यांनी तर या PDF ला विद्यार्थ्यांनो सोडायचं नाही आहे। चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला ठाणे जिल्ह्याची काय म्हणतात ते सांगायचं आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिका जर माहित नसेल तर ठाणे जिल्ह्यामध्ये आहे, तर जिल्ह्याची काय म्हणतात? जिल्हा परिषद, नगर परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा वरीलपैकी सर्व। तर ठाणे जिल्ह्याचे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला स्थानिक स्वराज्य संस्था असे म्हणतात, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। प्रश्न दुसरा कव्हर करूया। तर महाराष्ट्रामध्ये जस्त व शिशा मिळवून देणारा जो जिल्हा आहे तो कोणता आहे? काय काय? जस्त आणि शिशा मिळवून देणारा। नाशिक, नागपूर, बीड किंवा रायगड। तर ऑप्शन्स मध्ये विद्यार्थ्यांनो योग्य आपल्या समोर 2 म्हणजेच नागपूर हा जिल्हा जस्त तसेच शिशा मिळवून देणारा आहे। प्रश्न तिसरा, घटक राज्याचा संचित जो निधी असतो तो सुरक्षित कोण ठेवतो किंवा कोणाला ठेवण्याचा अधिकार आहे ते विचारलेलं आहे। घटक राज्याचा सांगायचा आहे, ठीक आहे। राज्यपाल, राष्ट्रपती, मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान। तर ऑप्शन्स मध्ये विद्यार्थ्यांनो या ठिकाणी एक योग्य आहे। राज्यपाल हा जो आहे व्यक्ती तो घटक राज्याचा जो संचित निधी असतो तो सुरक्षित ठेवत असतो। प्रश्न चौथा पाहूया। क्ष किरण जे असतात ना त्या किरणांना दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असतात? जसे की अल्फा किरण असतात विद्यार्थ्यांनो, गॅमा किरण असतात, असे क्ष किरणांना दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात? अल्बर्ट किरण, मिडरर किरण किंवा रोंटजेन किरण किंवा वरीलपैकी नाही। तर क्ष किरणाला जे आहे ऑप्शन्स मध्ये 3 रोंटजेन किरण या दुसऱ्या नावाने ओळखतात, हे आपल्याला कळते। तर पाहूया प्रश्न 5वा। श्री बल्लाळेश्वर अष्टविनायक स्थळ कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते सांगायचं आहे। कोणतं आहे स्थळ? श्री बल्लाळेश्वर अष्टविनायक। महाड, पाली, थेऊर किंवा ओझर। ऑप्शन्स मध्ये योग्य आहे 2 म्हणजेच पाली या ठिकाणी श्री बल्लाळेश्वर अष्टविनायक स्थळ हे स्थित आहे। पाहूया प्रश्न या ठिकाणी 6व्या क्रमांकाचा। महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक यांचा जो जन्मदिवस आहे तो कोणता दिवस म्हणून साजरा होतो हे आपल्याला सांगायचं आहे। कोणाचा? वसंतराव नाईक यांचा। शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो का? सामाजिक दिवस, कृषी दिवस किंवा आर्थिक दिवस? तर ऑप्शन्स मध्ये योग्य आहे 3 कृषी दिवस या नावाने वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस साजरा केला जात असतो। प्रश्न 7वा। तर तुरळक हा गरम पाण्याचा जो झरा आहे तो दिलेल्या पर्यायापैकी कोणत्या जिल्ह्यात आहे किंवा येतो हे सांगायचं आहे। तुरळक नावाचा गरम पाण्याचा झरा रायगड, रत्नागिरी, जालना किंवा सातारा। तर ऑप्शन्स मध्ये योग्य आहे आपल्या समोर विद्यार्थ्यांना 2 रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला असलेला दिसतो। कव्हर करूया प्रश्न 8वा। मांजरा पठार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये विभागामध्ये आहे ते सांगायचं आहे। कोणते? मांजरा पठार। ऑप्शन्स मध्ये पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण किंवा या ठिकाणी मराठवाडा। तर ऑप्शन्स मध्ये 4 योग्य राहील। मराठवाडा या विभागामध्ये मांजरा पठार आहेत हे कळते। कव्हर करूया प्रश्न 9व्या क्रमांकाचा।
बॅरिस्टर जिनांनी द्विराष्ट्र सिद्धांत मांडलेला होता, सर्वांना माहीत असेल, आणि नसेल तर आपल्याला कळालेली आहे. तर विचारलेलं की या द्विराष्ट्र सिद्धांतामध्ये त्यांनी कशाची मागणी केलेली होती? स्वतंत्र पाकिस्तान, स्वतंत्र मुस्लिम धर्म, वरील दोन्ही किंवा स्वतंत्र मुस्लिम शिक्षण. तर ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांनो या ठिकाणी एक म्हणजेच स्वतंत्र पाकिस्तानची मागणी बॅरिस्टर जिना यांनी द्विराष्ट्र सिद्धांतामध्ये केलेली दिसते. प्रश्न 10वा पाहूया. शेतकरीच या देशाचा पोशिंदा आहे असे कोणामार्फत म्हणण्यात आलेले होते? कोणाचे जे आहे विद्यार्थ्यांनो हे उद्गार आहे ते सांगायचं आहे. शेतकरीच या देशाचा पोशिंदा आहे. महात्मा फुले, शाहू महाराज, महात्मा गांधी किंवा विनोबा भावे. तर ऑप्शन्समध्ये एक योग्य राहील. या ठिकाणी महात्मा फुले यांनी असे म्हटले होते की शेतकरीच या देशाचा पोशिंदा आहे. प्रश्न 11वा. सफरचंद पाण्यावर कोणत्या कारणास्तव तरंगते ते आपल्याला सांगायचं आहे. तर जर तुम्हाला माहीत नसेल तर सफरचंद पाण्यावर तरंगत असते. गोड असल्यामुळे, लाल असल्यामुळे, 25% हवा असल्यामुळे किंवा गोल असल्यामुळे. तर ऑप्शन्समध्ये योग्य आपल्यासमोर 3, त्यामध्ये 25% हवेचा समावेश असतो, म्हणून सफरचंद पाण्यावर तरंगत असते. तर अनेक ग्रंथ इंग्रजीतून लिहिणारे पहिले भारतीय कोण ठरलेले आहे ते सांगायचं आहे. ज्यांनी आपले अनेक ग्रंथ इंग्रजीतून लिहिलेले आहेत. लोकमान्य टिळक, दादाभाई नौरोजी, महात्मा गांधी, बाळशास्त्री जांभेकर. ऑप्शन्समध्ये 4 योग्य राहील. बाळशास्त्री जांभेकर यांनी पहिले भारतीय जे की अनेक ग्रंथ इंग्रजीतून लिहिणारे ठरलेले आहेत. तर पतित पावन मंदिराची स्थापना कोणत्या व्यक्तींमार्फत करण्यात आलेली होती ते सांगायचं आहे. कोणत्या मंदिराची? पतित पावन मंदिर. स्वातंत्र्यवीर सावरकर, विनोबा भावे, महर्षी कर्वे किंवा वासुदेव बळवंत फडके. ऑप्शन्समध्ये एक योग्य राहील. म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पतित पावन मंदिराची स्थापना केलेली आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचे आहे. कव्हर करूया. प्रश्न 14वा. मणिकर्णिका हे खालीलपैकी कोणत्या महिलांचे मूळ नाव होते हे सांगायचं आहे. मणिकर्णिका हे कोणाचे नाव होते? सरोजिनी नायडू, राणी लक्ष्मीबाई, पंडिता रमाबाई किंवा वरीलपैकी नाही. तर मणिकर्णिका हे जे नाव आहे ते राणी लक्ष्मीबाई यांचे होते हे आपल्याला कळते. कव्हर करूया. प्रश्न 15वा. बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ कोणता दिवस हा साजरा होत असतो? कोणते व्यक्ती आहेत? बाळशास्त्री जांभेकर. विद्यार्थी, कृषी, पत्रकार किंवा शिक्षण. ऑप्शन्समध्ये योग्य आहे आपल्यासमोर 3. पत्रकार दिवस जो आहे या ठिकाणी बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ साजरा केला जात असताना दिसतो. कव्हर करूया. प्रश्न 16वा. हरित क्रांती कोणत्या पिकासाठी झालेली होती ते आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. कोणती? हरित क्रांती. जसे की पीत क्रांती, आणखी अशा क्रांती झालेल्या आहेत, त्यापैकी विचारलेली हरित क्रांती. ज्वारी, मका, भात किंवा बाजरी. तर ऑप्शन्स विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक म्हणजेच ज्वारीसाठी हरित क्रांती ही घडून आलेली आपल्या सर्वांना दिसते. पाहूया प्रश्न या ठिकाणी पुढचा जो की आहे 17व्या क्रमांकाचा. कोणत्या ठिकाणी गरम पाण्याचा झरा स्थित आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. कोणतं ठिकाण आहे दिलेल्या पर्यायापैकी ज्या ठिकाणी उष्ण पाण्याचा किंवा गरम पाण्याचा झरा आपण म्हणू शकतो की आहे? कागल, उनेरे, मोजरी किंवा कौली. तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे 2 म्हणजेच उन्हेरे या ठिकाणी गरम पाण्याचा झरा स्थित असलेला आहे. कव्हर करूया. प्रश्न 18वा. सागा दावा हा कोणत्या राज्यातील प्रमुख सण आहे? ते राज्य कोणते आहे ज्या राज्यामध्ये सागा दावा हा जो आहे विद्यार्थ्यांनो प्रमुख सण साजरा केला जात असतो? गुजरात, गोवा, सिक्कीम किंवा मध्य प्रदेश. तर ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य राहील 3 म्हणजे सिक्कीम या राज्यामध्ये सागा दावा हा जो सण आहे तो प्रामुख्याने साजरा होत असतो. प्रश्न 19वा पाहूया. अंजली भागवत ही खेळाडू जी आहे ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत हे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. महिला व्यक्तीचं नाव अंजली भागवत आहे. नेमबाजी, धावपटू, बॅडमिंटन किंवा हॉकी. ऑप्शन्समध्ये एक योग्य आहे. नेमबाजी या खेळाशी अंजली भागवत यांनी संबंधित व्यक्ती आहेत हे कळतात. कुटुंब दिवस कोणत्या दिवशी साजरा होतो ते दिवस सांगा ज्या ठिकाणी कुटुंब दिवस भारतामध्ये साजरा केला जात असतो. 10 मे, 15 मे, 20 किंवा 13 मे.
तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 म्हणजेच 15 मे या दिवशी जो आहे तो कुटुंब दिवस भारतामध्ये साजरा होत असतो. कव्हर करूया प्रश्न 21वा. खेतान ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे सांगायचं आहे. नाही जसे की नायडू ट्रॉफी देखील असते, खेतान ट्रॉफी सांगायची आहे, कबड्डी, बुद्धिबळ, हॉकी किंवा क्रिकेट. तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 बुद्धिबळ या खेळाशी संबंधित असलेली खेतान ट्रॉफी आपल्या सर्वांना कळते की आहे अशी. तर आर्कू घाटी हे जे थंड हवेचे ठिकाण आहे ते कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे. कोणते थंड हवेचे ठिकाण आहे? आर्कू घाटी. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक किंवा आंध्र प्रदेश. ऑप्शन्समध्ये 4 योग्य राहील. आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आर्कू घाटी हे थंड हवेचे ठिकाण स्थित आहे. तर जगामध्ये सर्वात जास्त एकशिंगी गेंडा जो आहे तो कोणत्या नॅशनल पार्कमध्ये आहे ते सांगायचं आहे. एकशिंगी गेंडा जो असतो तो विचारलेला आहे. तर काझीरंगा, ताडोबा, मानस किंवा वरील नाही. तर ऑप्शन्समध्ये 1 योग्य राहील. काझीरंगा या नॅशनल पार्कमध्ये जे आहे एकशिंगी गेंडा सर्वात जास्त प्रमाणामध्ये आहे. तर प्रश्न 24वा. लोण्यामध्ये स्निग्धांचे जे प्रमाण असते ते सरासरी किती असते ते सांगायचं आहे. लोण्यामध्ये कशाचे विचारलेले आहे? स्निग्धांशाचे प्रमाण 75, 80, 85 किंवा 90. ऑप्शन्समध्ये योग्य आहे 3, 85% लोण्यामध्ये स्निग्धांशाचे प्रमाण असते हे कळते. तर कव्हर करूया प्रश्न 25वा. राष्ट्रपती विरोधी महाभियोग प्रक्रिया कोणत्या कारणास्तव चालवता येते ते सांगायचं आहे. व्यक्ती आहेत देशाचे पहिले नागरिक राष्ट्रपती. तर लाच घेतल्या कारणास्तव, घटनेचा उल्लंघन केल्या कारणास्तव किंवा गैरवर्तन केल्या कारणास्तव किंवा वरील सर्व. तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे 2, घटनेचा उल्लंघन जर राष्ट्रपती यांनी केलेला असेल तर त्यांच्यावर महाभियोग प्रक्रिया चालवली जाऊ शकत असते. महाभियोग प्रक्रिया कोणत्या विद्यार्थ्यांनो? तर या ठिकाणी लोकसभा तसेच विद्यार्थ्यांनो लोकसभा तसेच राज्यसभा या दोन्हीपैकी कोणत्याही सभागृहात चालवली जाऊ शकते. आणि जी महाभियोग प्रक्रियेची प्रक्रिया आहे ना ती पूर्वसूचना विद्यार्थ्यांनो 14 दिवस अगोदर राष्ट्रपती यांना दिली जावी लागते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 26वा. प्रसिद्ध असलेले कळसुबाई हे उंच शिखर कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे. तो तालुका कोणता आहे? ज्या तालुक्यामध्ये कळसुबाईचे शिखर आहे. वसमत, अकोले, पूर्णा किंवा कळमनुरी. ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांनो योग्य आहे 2, म्हणजेच अकोले या तालुक्यामध्ये जो की विद्यार्थ्यांनो आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये? सध्याचे अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये जे की पूर्वीचे अहमदनगर आहे विद्यार्थ्यांनो असलेला दिसतो. कव्हर करूया प्रश्न 27वा. युद्ध घोषित करण्याचा तसेच समाप्त करण्याचा जो अधिकार आहे तो कोणाकडे आहे ते सांगायचं आहे. घोषित तसेच समाप्त करण्याचा पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्यपाल किंवा राष्ट्रपती. तर ऑप्शन्समध्ये 4 योग्य राहील. भारतीय राष्ट्रपती यांच्याकडे जे आहे युद्ध पुकारण्याचा किंवा ते घोषित करण्याचा किंवा समाप्त करण्याचा आपण म्हणू शकतो अधिकार आहे. मानवी रक्तामध्ये किती टक्के रक्तपेशींचा समावेश असतो हे आपल्याला सांगायचं आहे. रक्तामध्ये रक्तपेशी किती टक्के असतात? 45, 50, 60 किंवा 70. तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे विद्यार्थ्यांनो 1, म्हणजेच 45% रक्तामध्ये रक्तपेशींचा समावेश असतो हे कळते. कव्हर करूया प्रश्न 29वा. भारतातील सर्वात लांब धरण पुढीलपैकी कोणते आहे? सर्वात लांब असलेले स्पेशली विचारलेले आहे धरण. तर इंदिरा सागर धरण, भाकरा धरण, हिराकूड धरण किंवा नागार्जुन सागर धरण. तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर किती? 3, म्हणजेच हिराकूड हे जे धरण आहे ते सर्वात लांब असलेले धरण आहे हे आपल्याला कळते. कव्हर करूया प्रश्न 30वा. मानवाच्या त्वचेचा जो रंग आहे तो कोणता द्रव्य निर्धारित करतो हे आपल्याला सांगायचं आहे. त्वचेचा रंग मेलेनिन, लिपिड, प्रोटीन किंवा कॅरोटीन. तर ऑप्शन्समध्ये 1 योग्य राहील.
म्हणजेच मेलेलिन नावाचा जो द्रव्य शरीरामधील असतो तो मानवाच्या त्वचेचा रंग निर्धारित करत असतो की हा काळा आहे, हा सावळा आहे, हा गोरा आहे, अशा प्रकारचा. अतिशय महत्त्वाची पुन्हा एकदा रिमाइंडर आहे, ठाणे महानगरपालिका असो किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो, या भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले आणि जोही या भरतीची तयारी करत आहेत त्यांनी तर नक्कीच घेतले पाहिजे असे 560 पेजेसचे आपण PDF तयार केलेले आहे. हे PDF घेण्यासाठी जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी या नंबरवर विद्यार्थ्यांनो कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे. तर जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांची वाट मी या ठिकाणी आपली पाहत आहे. व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. चॅनलला सबस्क्राईब लगेच करून घ्या. सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते, कोणत्याच प्रकारचा आपल्याला शुल्क लागत नसतो चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी. जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल ना, पुढची सुपरक्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल ना, त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर मिळून जाईल या कारणास्तव. आणि सुपरकास्टला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे विद्यार्थ्यांनो तो आपल्या या चॅनलला, या चॅनलच्या या सुपरकास्टला किंवा मलाही म्हटले तरी चालते, सर्वांनी नक्कीच द्यायचा असतो. चला मग भेटूया पुढच्या एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपरक्लासमध्ये.